व्हॉट आर एसटीपी कंडिशन? एसटीपी कंडिशन्स काय? तर बघा, एसटीपी मीन्स काय तर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, राईट. IUPAC इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ही एक संस्था आहे. थोडंसं डिटेल याची माहिती आहे ना, काय करायचं तर गुगल करायचं आहे. गुगल करून थोडीशी डिटेल माहिती याची घ्यायची आहे, कारण केमिस्ट्रीच्या बाबतीत सगळ्यात इम्पॉर्टंट संस्था इंटरनॅशनल संस्था म्हणजे IUPAC आहे ना. जर एखादी आपण गॅस बघतो, एखादी एलिमेंट बघतो, तर त्याचा एखादी नाव काय आहे किंवा त्याचा सिम्बॉल काय, हायड्रोजनचा एचएस काय लिहितो, ऑक्सिजनचा ओ काय लिहिलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ही IUPAC डिसाईड करतात. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतं? IUPAC. यांनी बघा एसटीपी डिसाईड केलेला आहे, कारण स्टँडर्ड कोणतरी डिसाईड करावं लागेल ना, ती कोण असेल तर ऑब्व्हियस आहे IUPACच असणार आहे. तर यांनी काय स्टँडर्ड डिसाईड केलं बघा, स्टँडर्ड प्रेशर आणि टेम्परेचर काय आहे? स्टँडर्ड प्रेशर काय तर 1 बार आहे, किंवा त्याला पास्कल मध्ये आपण कन्वर्ट केलं तर 10⁵ आहे. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे केल्विन मध्ये? 273.15 केल्विन किंवा 273 रफली, एवढं तर लक्षात ठेवा. आणि डिग्री सेल्सिअस मध्ये तो किती तर 0 आहे ना. हे काय तर स्टँडर्ड आहे. अंडर दिस एसटीपी कंडिशन्स मोलर व्हॉल्यूम ऑफ एन आयडियल गॅस और मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस ते किती आहे तर 22.71 लिटर पर मोल आहे. त्यानं म्हणजेच काय की या एवढ्या स्टँडर्ड, ही जर आपण स्टँडर्ड घेतलं तर कोणत्याही पदार्थाचा 1 मोल, बघा आता सांगितलं होतं कोणत्याही पदार्थाचा 1 मोल किती जागा ऑक्युपाय करतो, तर तो मोलर व्हॉल्यूम किती होतं? 22.414. पण इथं किती दिलंय? 22.71. असं का म्हटलंय? कारण ही जी आहे ही नवीन कंडिशन आहे. ही कोणती कंडिशन आहे तर ही नवीन कंडिशन आहे. आणि ही जी व्हॅल्यू दिलेली होती ही जुन्या कंडिशन नुसार दिलेली होती, त्याचं पण इथं मिनिंग दिलेलं आहे. आता जुन्या कंडिशन नुसार का बदलणार आहे? कारण इथं युनिटच चेंज केलेत. बघा ना, ही काय तर युनिटच चेंज केलेत. जसं स्टँडर्ड प्रेशर इथं 1 बार कन्सिडर केलं होतं, इथे 1 ऍटमॉस्फिअर आहे, आणि तेच बार मध्ये कन्वर्ट केलं तर 1.013 बार असणार आहे, बरोबर ना. त्यामुळे युनिट चेंज केलं, स्टँडर्ड चेंज केलं, थोडंफार व्हॅल्यू चेंज झाले, आणि म्हणून ऑब्व्हियस आहे की जे व्हॉल्यूम असणार आहे फायनल तो पण काहीतरी चेंज होणार आहे, ज्याला आपण मोलर व्हॉल्यूम म्हटलंय. त्याच पद्धतीने स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे तर तो तेवढंच घेतलंय, त्याच्यात काही फार काही बदल म्हणजे त्याच्यात बदल केलेलाच नाहीये. 273.15 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग अशा वेळेस आपण मोलर व्हॉल्यूम जर काढला तर तो किती येतो तर 22.414 आहे ना. तर आता ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे, नवीन कंडिशन आणि जुन्या, म्हणजे नवीन मेथड आणि काय तर जुनी मेथड, ज्याच्यानुसार त्याच्यामध्ये कोणकोणते युनिट्स युज केलेत आणि जुन्या याच्यामध्ये कोणते युज केलेले आहेत, आणि त्या दोन्ही याच्यानुसार नवीन मध्ये कोणती व्हॅल्यू आहे आणि जुन्यामध्ये कोणती व्हॅल्यू आहे, ह्या दोन्ही पण, कारण ह्या स्टँडर्ड आहेत, आयोगाने याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलाय, ठीक आहे. त्यामुळे हे पाठ असायलाच पाहिजे.